आमदार आमच्या हातात भरपूर आहे. केपी पाटील आहे, आंबेडकर आहे, सगळी जाईल. सगळी तुमच्या मनात आहे. हो, माझ्या मनात सगळी जाईल. तिन्ही उमेदवार तसे एकमेकाला फाईट देणार आहेत. काय भागात वाद कुणाचा? केपी पाटील. पण तरीही त्यातून लोकांचं मत आणि आमचे स्वतःचं मत एक आंबेडकर साहेबांना आहे. आणि एवाय पाटील अपक्ष म्हणून उभा राहिले. तालुक्याला अपक्ष म्हणून निवडून गेले. काय होईल ते होईल, पण आधार साहेबांवर आहे. लाडकी बहीण योजना काढून दिली, आमच्यासाठी खूप भारी झालं. भेटण्यासाठीच लोक असो, म्हणजे कार्यकर्ते नेत्याची काही गरज नाही. असं आंबेडकर साहेब यंदा हॅट्रिक 100%. निरक्षर नाही, साक्षर आहे. आणि त्यामुळे आम्हाला जे विचार पडतात त्या मतानेच आम्ही बघतो. आता आमच्या डोळ्यासमोर विकास झाला त्याच नाव घेणं पाहिजे. ज्यांनी आमचा फायदा केला त्यांनाच देणार आम्ही ओपन सांगतो. आम्ही झापून सांगत नाही का, आम्ही झापून बोलत नाही कोणाला. केदार बेकरी, सर्व स्वतःचे उत्पादन असणारी कोल्हापूर गारगोटी मेन रोडवरील एकमेव बेकरी. आमच्याकडे आम्ही स्वतः बनवलेले खारी, बटर, टोस्ट, बिस्किट्स, सर्व प्रकारचे स्वीट्स, नमकीन्स. केदार स्पेशल मलाई लस्सी, मसाले ताक, व्हॅलेंटिना नॅचरल आईस्क्रीम व इतर भरपूर पदार्थ मिळण्याचे ठिकाण. पत्ता केदार बेकरी, तळाशी फाटा, कोल्हापूर गारगोटी रोड. दर्शको नमस्कार. केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. केके न्यूज वरती चालू असलेला विधानसभेचे ढोल आणि मुद्द्याचं बोल या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण प्रत्येक गावामध्ये जाऊन त्या गावातील लोकांची मतं जाणून घेतोय. त्यांच्या मनातला आमदार कोण आहे, त्या गावातलं वारं कोणाचं आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेतोय. आपण राधानगरी विधानसभा मतदारसंघातील शिरगाव या गावी आलेलो आहे. दुपारची वेळ आहे, थोडी तुरळक अशी इथं गर्दी आहे. त्यामुळं इथं जी आहेत मंडळी त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करूया. त्यांच्या मनातला नेमका आमदार कोण आहे ते जाणून घेऊया. मामा नमस्कार. नमस्कार. काय नाव मामा? रघुवंश चौगुले. एकंदरीत आमदारकीची निवडणूक लागल्या, काय वाटतंय? काय वाटायचं, हाय बरं आहे. काय बरं आहे. काय भागात वाद कुणाचा? केपी पाटील. किपी पाटलांचं. केपी पाटील. बर. आता इकडे आंबेडकर आहे, तिकडे एवाय पाटील आहे. काय होईल वाटतं? केपी केपी पाटील साहेब. केपी पाटील. वाराचं तसं काय आम्ही काय सांगणार. का हो? कोण वाढून कोण आहे? वाढून आता तसं सांगता येत नाही ने. बरं, तुमच्या मनातला आमदार कोण? आमदार आमच्या हातात भरपूर आहे. केपी पाटील आहे, आंबेडकर आहे, सगळी जाईल. सगळी तुमच्या मनात आहे. हो, माझ्या मनात सगळी जाईल. बर. काय आमदार काय होईल वाटतं? काय आता कोण बसेल ते. आता केपी पाटील, आंबेडकर, एवा पाटील साहेब आहेत आमचे. बर. आंबेडकर साहेब आहेत, केपी पाटील साहेब आहेत. मग आता ह्यांच्यात कोण तुरस करील तो. कोण वाटते तू तसं? आता कोण तुरस करील ही जी गॅरंटी आम्ही देऊ शकत नाही. बर. शेवटी मतदान करणाऱ्यावर अवलंबून आहे. काय मग काय भागात विकास झालाय का नाही? भागात विकास भरपूर झालाय की. कुणी केला हो? हा, कुणी केला? आंबेडकर साहेबांनी. आंबेडकर साहेब. तिकडे केपी साहेब पण होतील की आमदार? होतच की. मग काय तिने बी केला की. हा. आम्ही नाही म्हणत नाही, केला असेल. तेव्हा आता आमच्या डोळ्यासमोर विकास झाला त्याच नाव घेणं पाहिजे. हा. एवाय साहेब ते आमच्या जवळ जाईल, त्यामुळे आम्ही जरा एवाय भागात वारे जास्तीत जास्त म्हणजे आंबेडकरांचं वारं जास्त आहे. आंबेडकरांचं. का हो? काय केलं गावात? आंबेडकरांचं पहिले जरा कामं केलेली आहेत, बर. त्याच्यामुळे जरासे आंबेडकरांचे. आणि आणि म्हणते ना हा मामा नाही म्हणते ना काय? मामा म्हणतात की मामा म्हणतात म्हणजे आता जास्तीत जास्त लय तरी मतदान आहे काँग्रेसचं मतदान असल्यामुळे. बर. आणि जास्तीत जास्त केपी पाटलांचं जरा जास्तीत जास्त हे आहे, बर. प्रचार जास्त चालला आहे. मग काय होईल आमदार वाटतं? हा आमदार काय तसे वाटतं? काय सांगता येत नाही. तुमच्या मनातला आमदार कोण? हा तुमच्या मनातला आमदार कोण? आमच्या मनातला आमदारांचं केपी पाटील आहे. केपी पाटील. हा काय होईल याला? काय आणि वाटतं? आम्हाला केपी पाटील निवडून इथले सर्व अंदाज आहे. वाटते. बर. भागात काही कामं केली का नाही? भागात तिने कामं काय अजून म्हणजे त्यांच्या हातात सत्ता नसल्यामुळे काय काय आता 10 वर्ष त्यांच्या हातात काय नाही. काय आता करणार? काय विकास कामं झाली? कारण आता काम झालेत, कामं झालेत म्हणजे झाल्या तशी कामं. कुणी केली कामं? कामाचं म्हणजे जास्त जरी आंबेडकरांची थोडी कामं तर जास्त झालेली आहे. तेच आता म्हणजे त्यांच्या हातात सत्ता गेल्यावर त्यांची कामं होणार की काय आता ते एवढं बारीक सांगता येणार नाही आम्हाला. एवढं बाधी समजायला नाही. नाही. काय मग मतदान करणार आहे का नाही? मग करणार की. काय ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांना आम्ही मतदान करणार की. कुणी सहकार्य केले का नाही? मग केलं की आम्हाला सहकार्य कुणी केलं? मुख्यमंत्र्यांनी आमच्या. मुख्यमंत्र्यांनी केले. काय केलं हो सहकार्य? मग लाडकी बहीण योजना काढून दिली, आमच्यासाठी खूप भारी झालं. बर. मग आम्हाला 7,500 रुपये मिळाले. बर. मग आम्ही करणार की आमच्या भावाला मतदान. मतदान करणार. होय. आहे का व्यवसाय आहे का व्यवस्थित? आहे गिराईक आहे? गिराईक नाही. आहे गिराईक?
आता इथं आपल्या दादांकडे 3 जण आहेत. के.पी. पाटील आहेत, ए.वाय. पाटील आहेत आणि प्रकाश आंबेडकर आहेत. आम्ही ज्यांनी आमचा फायदा केला त्यांनाच देणार आम्ही ओपन सांगतो. आम्ही झापून सांगत नाही का, आम्ही झापून बोलत नाही कोणाला. आमचं जे आहे तेच आम्ही बोलणार. जास्त करून केपी साहेबांचा वारा आहे. बर के.पी. साहेबांचं वाद आहे. काय मग तरुण म्हणून यावेळेला कुणाला निवडून आणायचं ठरवायचं? काय आता प्रकाश आंबेडकरांनी जरा कामं केलेली आहेत तिकडे, बऱ्यापैकी सगळीच कामं झालेली आहेत त्यांची. बर तर केपी साहेब असं नवीन चेहरा ते आपल्या राधानगरी तालुक्यामध्ये हॅट्रिक ही कुणाही झालेलं नाही आतापर्यंत. तरी आता लोकांच्या मनातून जास्त करून तोंडातून जास्त बोलातून मशाला जास्त नाव तोंडात येते. आम्हाला तरी वाटते केपी साहेबांचं निवड घ्यावी. प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकर का हो? त्यांनी काम चांगलं आहे, काय काम कार्य चांगलं केले. काम काय कामं केली गावात? आहे, रस्ते बांध केल्यात, नाही म्हणतात नव केल्या काय नाही म्हणतात, केल्यात की. केल्यात. होय. मग काय वाटतं यावेळेला कोण निवडून येईल? प्रकाश आंबेडकर. प्रकाश आंबेडकर. प्रकाश आंबेडकर साहेब. आंबेडकर साहेबांना आंबेडकर साहेबांचं का हो? कामच तसं आहे ना त्यांचं. काय काम एका दुसरं सांगा. नाही नाही, भरपूर कामं केले ते, एका दुसरं सांगण्याजोगं नाही, कामं भरपूर आहेत त्यांची. विचाराल तू सगळ्यांनी नाही म्हणतात. नाही नाही, चुकीचं आहे त्यांचं सगळं. भरपूर कामं केले त्यांनी सगळं. आंबेडकर साहेब भरपूर म्हणजे भरपूर न सांगण्याजोगी कामं केल्या ते. रस्ते वगैरे, मंदिरांना निधी वगैरे, दवाखाना वगैरे भरपूर त्यांनी केल्या. त्यामुळे फिक्स आमदार आंबेडकर साहेब आहेत. तरुण वर्गाने काय ठरवलं यावेळेला? आंबेडकर साहेब यंदा हॅट्रिक 100%. आंबेडकर साहेब आंबेडकर साहेब का हो? काय ठरवून सांगायला सांगा. ठरवून नाही, विकासाचा मुद्दा विकासाचा मुद्दा काय केली गावात? काय विकासाची कामं? आहे. प्रत्येक गावात निधी आलाच निधी नाही, त्यामुळे काम चांगलं आहे. बर थ्रो पास आहे, थ्रोपास म्हणजे थ्रोपास म्हणजे काय हे? भेटण्यासाठी थ्रो पास हो, म्हणजे हा. कार्यकर्ते भेटण्याची काही गरज नाही असं. बरं. त्यासाठी आता आम्ही 4-5 जणांचं विचारलं नाही म्हणतात ना, इथे काही कामं करायला नाहीत म्हणतात. काय तसं ते सगळ्यांना हा? प्रत्येकाचं मत वेगळं, आपल्याला वाटलं ते सांगितलं. काय तुमच्या मनातला आमदार कोण? प्रकाश आंबेडकर. प्रकाश आंबेडकर. आमदार साहेब. आमदार साहेबांचं होय, आंबेडकर साहेब. आंबेडकर साहेब. मग काय तरुणांनी काय ठरविलंय का यावेळेला? आमदार साहेबच. आमदार साहेब होय. इकडे के.पी. साहेबांचं पण काम आहे म्हणते आज. नाही ए.वाय. साहेबांचं आहे. नाही, एवढं काम नाही त्यांचं, एवढं काम नाही त्यांचं. बर काय केली गावात कामं? भरपूर पाणी, हा. रस्ते ते हा. भरपूर काम केले. तुमच्या मनातला आमदार कोण यावेळेला? साहेब प्रकाश आंबेडकर बर 100%. अरे केपीच आहे. के.पी. साहेबांचा आहे का हो? का हो म्हणजे त्यात आता आमचा तू उमेदवार म्हटले आम्ही त्याच नाव घेणार, कशाला घ्या आंबेडकर असं नाव आंबेडकरचं घेऊ शकत नाही. आता काय देणं करणार, त्याचं त्याला माहिती काय केलं कसं केलं. बर तुमच्या मनातला आमदार कोण मग? केपीच. वार काय भाग्यात काय माहित नाही, सोडा आपल्याला काय चाललंय. बर आपण उद्धव साहेब फॅन, उद्धव साहेब फॅनायचा. शिवसेना बाळासाहेब ठाकरे. बर काय होईल? 3 उमेदवार आहेत तिथं, आता कोण निवडून येईल वाटतं? काय निवडून कोणीला काय सांगू शकत नाही आपण. बर वैयक्तिक म्हणायला गेलं तर उभाटा. उभाटा काय? बर इथलं जायचं सर. सर इथलं जायचं काय? सरांच्या बरोबर बोलूया. सर नाश्ता करायला लागल्यात. सर काय खायला लागला? मिसळ. कोल्हापुरी मिसळ. कोल्हापुरी मिसळ खायला लागला. गावची काय मिसळ. आमदारकीची निवडणूक लागल्या, काय वाद कुणाचा आहे भागात? वारत आता तिन्ही उमेदवार तसे एकमेकाला फाईट देणार आहेत, बर पण तरी त्यातून लोकांचं मत आणि आमचे स्वतःचं मत एक आंबेडकर साहेबांना आहे. का हो? जरा सांगा यासाठी आतापर्यंत जे बीजेपीचं सरकार आलंय त्यापासून ज्या सामान्य माणसांना, सामान्य लोकांना आजपर्यंत जे बघायला पाहिजे तो जर राष्ट्रीय पक्ष जर असेल तर काँग्रेसपेक्षा बीजेपीने केलेला आहे 2014 पासून. आणि त्यामुळे आम्हाला आम्ही निरक्षर नाही, साक्षर आहे, आणि त्यामुळे आम्हाला जे विचार पडतात त्या मतानेच आम्ही बघतो. आज आम्हाला 2-3 उमेदवारापैकी त्यापेक्षा जास्त आंबेडकर जास्त पसंत आहेत आणि त्यांनाच आम्ही मतदान करणार. मामा काय इथलं जायचं काय? हो, इथले हे म्हणते ते बरोबर आहे. ते मामा म्हणतात तुमच्या मनात कोण आहे? आंबेडकर हे महत्वाचे. का हो? काय गावात काय विकास? नाही, विकास काम केलेला आहे त्याने. नाही म्हणतात आता लोक म्हणतात काय विकास करायला नाही. म्हणजे आपण पाहिला नाही तो हा? काम केलेलं पाहिलंय ना ते. बरं. काय होईल म्हणतायचं यावेळेला? काय आंबेडकर साहेब येणार. आंबेडकर निवडून येणार. तुमच्या मनातला आमदार? आमदार का आंबेडकर आहेत ना. प्रत्येक मंडळाला, तालीम मंडळाला पैसे दिले. परत गणपतीला प्रत्येक मंडळाला वर्गणी दिली. परत आता गोविंदराव कलिते तालीम मंडळाला 20 लाखाची निधी दिली. आणि काय एका गावाला एवढं भरपूर झालं.
विकास नुसता कागदावर जायत नव्हते आहे जाग्यावर आहे. जाग्यावर काय वाटते आमदार काय होईल? आता कसं आहे केपी पाटील आपल्या भागात ताकदवान आहे प्रश्न नाही हा. तर शेवटी कार्यकर्त्यावर बघून काय आपल्या कामाच्या ह्याच्यावर आंबेडकर साहेबांचा कौल असेल असं माझं तुमच्या मनातला आमदार कोण? आंबेडकर वारं येवा साहेबांचं. येवाय साहेबांचं का हो? हो नवीन माणूस आहे. नवीन माणसं आहे इकडे ताकदीवान 2 लोक आहेत ना. असू दे की आमच्या राधानेला आम्ही राधानेवाले. बर भोदरगडचे भोदरगड बघतील. बर काय होईल वाटतं? काय होईल ते होईल पण राधाने येवा साहेबावर राहील. तुमच्या मनातला आमदार कोण? येवा साहेब. सोळांकूच जायचा काय सोळांकुतात काय वाद आहे मामा? काय तालुक्याला हा, 35 वर्ष झाले कुणी उमेदवार दिली नाही बरोबर. आणि एवाय पाटील अपक्ष म्हणून उभा राहिले. हा, तालुक्याला अपक्ष म्हणून निवडून गेले अपक्ष निवडून गेला. आणि तालुक्यातलं मतदान संख्या असणार. बर पण आता इकडे 2 बलाढ्य शक्ती आहेत की. असू द्यात की हा. धनशक्ती आहेत, दोन्ही बी धनशक्ती आहेत माहिती आहे. एक कॉन्ट्रॅक्टदार दोघं बी तसंच आहेत. हा, दोन्ही उमेदवार आहेत की हा. नाही तसेच आहेत. कामात कुठं काय बर मग तुमच्या मनातला आमदार कोण? आमच्या मनातला आमदार एवाय पाटील व्हावा, त्याशिवाय तालुक्याचा विकास होणार नाही. विकास म्हणजे काय तो त्यानंतर कळेल. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.